शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे, आपल्या राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वर्गीय महासाहेब यांना अभिवादन करतो। आपल्या पक्षाचे पक्षप्रमुख आणि महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे, आपले युवा सेना प्रमुख आदित्यजी ठाकरे आज व्यासपीठावर आपणा सर्वांना आशीर्वाद देण्याकरता, माझ्यासह सर्वांना आशीर्वाद देण्याकरता आणि आपल्या सर्वांची हिंमत वाढवण्याकरता म्हणून वयाच्या 83व्या वर्षी, वयाच्या 80व्या वर्षी सुद्धा उपस्थित असलेले आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक सन्माननीय हिरवी गावचे पानगले मुलगी यांनी खारवी समाजाला विकासात्मक आणि विधायक दृष्ट्या देशाबरोबर राज्याबरोबर आणण्याचा आपल्या आयुष्यात दुसरे वयोवृद्ध श्रीयुत संतोषजी नेटके, व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या जिल्ह्याचे संपर्क प्रमुख श्रीयुत सजीवजी बेटकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि युवा सेना कोर कमिटीचे सदस्य विक्रांत जाधव, आपला गुहागर विधानसभा मतदारसंघाचे मुंबईचे संपर्क प्रमुख श्रीयुत प्रकाशराव माळी, तालुका प्रमुख सचिन बाई, आमचे मित्र आणि आरपीआयचे नेते आणि ज्यांचे विचार तुम्ही ऐकले असाल ते ऐकल्यानंतर आपल्या सर्वांची खात्री झालेली आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कोणाकोणाचे नाव घेऊ, कोणाकोणाची नको नाव घेऊ, तुम्ही तर जाऊ अगदी नगराध्यक्ष, पूर्वीच्या नगराध्यक्ष असतील, आमचे दुसरे नगराध्यक्ष असतील आणि गुहागर विधानसभा मतदारसंघाचे मुंबईतून खास आजच्या मेळाव्याला आलेले माझे तरुण सहकारी महेश गोळकर असतील, अनिल रांगाणे असतील, अनिल पुळे असतील, रवी कदम असतील, आणखी बरेच आमच्या हरीश कोताड असतील, मुंबईतून खाली वर्ष झालेला नाहीये। आपण तालुक्यामध्ये जाऊन सर्वांचे आभार मानले, मुंबईमध्ये आपण मीटिंग घेऊन सर्वांचे आभार मानले आणि त्यानंतर आपण सगळी मंडळी कामाला देखील लागलो। मध्यंतरी आपण एक मेळावा घेतला आणि त्याच्यामध्ये गावागावातले शाखा प्रमुख हे शाखा उभी राहणार नाही आणि म्हणून शाखा प्रमुख पुन्हा एकदा तो शाखा प्रमुख या आमच्या काळातला शाखा प्रमुख असा आपण उभा करायचा आणि म्हणून आपल्या गुहागर विधानसभा मतदारसंघाचे एक शाखा प्रमुखाचं शिबिर सुद्धा दिवसभरात आपण घेतलं आणि म्हणून या दरम्यानच्या काळामध्ये देशामध्ये सुद्धा खूप काही घडामोडी घडल्या आणि त्यातल्या त्यात महत्वाची घडामोड घडली एक म्हणजे नुकतंच देशामध्ये सिंदूर ऑपरेशन झालं। काय झालं सिंदूर ऑपरेशन? सिंदूर ऑपरेशन हे झालं की 22 एप्रिलला काश्मीरमध्ये पहलगाम जिल्ह्यामध्ये 26 पर्यटकांना मारलं गेलं। 26 पर्यटकांना मारलं गेलं आणि त्या पर्यटकांना शोधून त्यांचा जात धर्म विचारून त्यांना मारण्यात आलं आणि ते मारल्यानंतर त्याचा बदला घेण्याकरता म्हणजे सिंदूर नावाचं ऑपरेशन करण्यात आलं। त्याला सिंदूर हे नाव देण्यात आलं। का देण्यात आलं? त्याला नाव देण्यात आलं की ज्या 26 पुरुषांना मारलं ते 26 पुरुष कोणतरी मुलगा आपल्या आईला फिरायला घेऊन गेला होता, पर्यटनात त्या आईच्या देखत मारला। कोणाचा तरी नवरा हा तिच्या पत्नीच्या देखत मारला, कोणाचा तरी भाऊ हा तिच्या देखत मारला। एक तर 16 एप्रिलला एका नवदाम्पत्याचं लग्न झालं
विशेष करून भारतीय जनता पार्टीनं ऑपरेशन सिंदूर म्हणून त्या ठिकाणी त्या ऑपरेशनला इथं नाव दिलं. सिंदूर हे नाव का दिलं तर 26 महिलांची त्या ठिकाणी कपाळ पांढरी झाली, त्यांची कोप उजाडली आणि त्याचा बदला म्हणून सिंदूर नावानं या ठिकाणी ते ऑपरेशन केलं, ती लढाई केली. बांधवांनो भगिनींनो, आपण लगेच भावनिक होतो, आपण लगेच भावनेच्या आधी जातो. महिला सुद्धा लगेच म्हणतात की बरं झालं मेल्याला धडा शिकवली, बरं झालं मेल्याला धडा शिकवली. आठवा 2012 साली ज्या वेळेला 2012 साली 2014 साली हेच आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगाला पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून या देशामध्ये प्रचाराला बाहेर पडले आणि त्यावेळेला ते भाषण करत होते. तत्कालीन पंतप्रधान कैलासवासी डॉक्टर मनमोहन सिंगांना प्रश्न विचारत होते, काँग्रेस सरकारला प्रश्न विचारत होते की हे अशा आले कसे. या देशातली प्रत्येक संस्था, कारवाई करण्याची प्रत्येक एजन्सी, रॉ सारखी संघटना असेल, सीबीआय सारखी संघटना असेल, मिलिटरी सगळी असेल, सीआरपीएफ असेल, पोलीस दल असेल, सगळं तुमच्या ताब्यात असताना हे येतात कसे. आज देशाचे पंतप्रधान, या देशाचे पंतप्रधान म्हणून 11 वर्ष या देशाचे पंतप्रधान आहेत. आपण कुणी त्यांना हा प्रश्न विचारू नये की तुम्ही देशाचे चौकीदार आहात. मी पंतप्रधान नाही तर मी चौकीदार आहे, अशा पद्धतीच्या त्यांनी घोषणा केल्याने तुम्ही सुद्धा सांगितलं की देशाला एक चौकीदार पंतप्रधान मिळाला आहे. आज ऑपरेशन सिंदूर झालं. ऑपरेशन सिंदूर झालं, मला वाटतं 10-20 तास सुद्धा का 7 तास का काय 30 मिनिटं का 30 मिनिटं की 20 मिनिटं फक्त चाललं आणि ते बंद करण्याची घोषणा कुणी केली. अरे कुणी केली. गारकेसारखे बसणार असेल ना तर पक्ष उभा नाही करणार. तुमच्या अंगामध्ये सळसळतं रक्त पाहिजे आणि म्हणून घोषणा केली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली. काय सांगितलं डोनाल्ड ट्रम्प यांनी की आम्ही व्यापार बंद पाडू म्हणून सांगितलं आणि आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी ते युद्ध बंद केलं. तुम्हाला सांगितलं पाहिजे. थोडा उशीर होतोय, ऐकायचं ना की नाही ऐकायचं, तुम्हाला सांगितलं पाहिजे. मला परवांच्या दिवशी लोकसभेमध्ये 16 तास सिंदूर या विषयावर पार्लमेंटमध्ये चर्चा झाली. देशाच्या पंतप्रधानांनी राज्यसभेमध्ये उत्तर दिलं नाही, फक्त लोकसभेमध्ये उत्तर दिलं. काय शिव्या दिल्या. नेहमीप्रमाणे या देशाचे माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंना शिव्या दिल्या. 1964 साली गेल्या 60-61 वर्ष झाली, आज ते त्यांना शिव्या देत नाही. इंदिरा गांधींना रोज शिव्या देतात, त्याही दिवशी दिल्या. 1984 साली त्यांना फोन झाला, त्या जाऊन असताना 41 वर्ष झाली. राजीव गांधींना शिव्या दिल्या, ते जाऊन आज 33 वर्ष 34 वर्ष झाली. 34 वर्ष झाल्यानंतर सुद्धा, 60 वर्ष झाल्यानंतर सुद्धा तुम्ही नेहरू, गांधींना आणि काँग्रेसला फक्त शिव्या देणार. तुम्ही देशाला उत्तर दिलं पाहिजे. उत्तर दिलं पाहिजे. या सगळ्या यंत्रणा तुमच्या ताब्यात असताना, संपूर्ण देशाची बॉर्डर तुमच्या ताब्यात, संरक्षण तुमच्या ताब्यात असताना काय सगळी बॉर्डर, सगळ्या चौकशा यंत्रणा, सगळ्या संरक्षण यंत्रणा तुमच्या हातात असताना हे अतिरेकी आले कसे. काँग्रेसला प्रश्न तुम्ही विचारत होता, हे अतिरेकी आले कसे. हे आले ते इतके दिवस राहिले कसे. इतके दिवस राहिल्यानंतर 26 लोकांना मारेपर्यंत एकही तिथं पोलीस किंवा एकही सीआरपीएफचा जवान किंवा एकही सैन्याचा जवान 1.5 तास ती माऊली आपल्या नवऱ्याचं प्रेत मांडीवर घेऊन सुन्न मनाने फक्त आणि फक्त बसले. त्या 1.5 तासामध्ये एकही कसा काय पोलीस किंवा एकही मिलिटरीचा माणूस कसा पोहोचू शकला नाही. चौकीदार म्हणून तुम्ही देशाचं रक्षण करण्याच्या योग्यतेचे आहात.
ते शहर मोठ्या ठिकाणी ओपन केलं असेल किंवा पर्यटकांकरता खुलं केलं असेल तर तिथे एवढी दुकानं आली कुठून? तिथं वडापावच्या, भजीपावच्या, भेळच्या गाड्या आल्या कुठून? तिथं खाण्यापिण्याकरता हॉटेल आली कुठून? तिथं लोकांना फिरण्याकरता घोडा आला कुठून? घोडे आले कुठून? याचा अर्थ ते शहर नेहमी गजबजलेलं होतं. शहर नेहमी गजबजलेलं होतं. आपण बघितलं की त्या ठिकाणी जी लढाई झाली, जी म्हणतात लढाई झाली, ते पर्यटक आले. फक्त 26 माणसाचा उल्लेख केला जातो, पण 27 जो घोडेवाला होता, या घोडेवाल्यानं हे पर्यटक आमचे पाहुणे आहेत. हे पर्यटक म्हणजे आमचे हे पर्यटक म्हणजे आमचे पाहुणे आहेत. आणि पाहुणे असणं म्हणजे आमच्याकडे पाहुणा आलेला आपला देव आहे. आमचं पोट पाणी ह्यांच्यावर चालतं. आमची पोराबाळांचे शिक्षण असेल, आमच्या पोराबाळांची पोट भरण्याचं काम या अतिथींकडे होतं, या पर्यटकांकडे होतं. यांना मारू नका. कोण होता तो विरोध करणारा? एकमेव होता आणि तो मेला. तो मुस्लिम समाजाचा तरुण होता. हे मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे. त्याच्याबद्दल मात्र कोण बोलायला तयार नाही. त्याचा उल्लेख कोणी करायला तयार नाही. 26 माणसं मेली, आता बदला घ्यायलाच पाहिजे. आमचा आज हाही प्रश्न आहे की ते मारणारे गेले कुठं? ते आले कसे? ते कुठून आले? मारल्यानंतर ते गायब कुठं झाले? जमिनीत गडप झाले का काय? हवेत उडाले की काय? का आणखी कुठं पाताळात गेले? का आभाळात गेले? का नाहीसे झाले? काय झालं? डोनाल्ड ट्रम्प हे तरुण मित्रांनी ऐकून ठेवलं पाहिजे. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला युद्ध मागे घालून दमबाजी केली होती. अशाच पद्धतीनं तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींना त्यावेळेला अमेरिकेच्या पंतप्रधानांना माणूस पाठवून दम दिला होता. पाकिस्तानच्या बरोबर ते युद्ध मागे घ्या. मागे घेतलाच नाही तर मी माझं सैन्य पाठवीन. हिंदी महासागरामधल्या खाडीमध्ये त्या ठिकाणी सैन्य उतरलं होतं. आजच्या सारखं सगळे जग आपल्या पाठीशी नव्हतं, किंबहुना आपल्या बरोबर कोण नव्हतं. सगळे पाकिस्तानच्या बरोबर होते. इंदिरा गांधींनी ते सगळं ऐकलं. सगळं डिटेल्स मध्ये सांगत नाही तुम्हाला, पण इंदिरा गांधींनी सांगितलं, खबरदार, हे आमच्या दोन देशांमधलं वाद आहे, दोन देशांमधलं भांडण आहे, दोन देशांमधली लढाई आहे. याच्यामध्ये जर तुम्ही पडला, अमेरिकेला सांगितलं, चायना त्यांच्या बाजूला होती तर बलुचिस्तान असेल तर आणखी काय असेल, पण ची मागे आहे. ज्यावेळेला हल्ला झाला त्यावेळेला देशाचे पंतप्रधान बाहेर होते, परदेशात होते. परदेशाला होतं पहिल्यांदा जायला पाहिजे होतं का नको होतं? तिथं 26 माणसं गेली, तिथं जायला हवं की नको होतं? कुठे गेले पंतप्रधान? कुठे गेले? कशाला गेले? निवडणुकीच्या प्रचाराला गेले. माजी राज्यपाल सत्यपाल मलिकांचं निधन झालंय. त्याच्यावर लिहून ठेवलंय, ह्या देशाच्या पंतप्रधानांनी कशा पद्धतीने देशाचं वाटोळ लावलं हे त्यांनी मारण्यापूर्वी लिहून ठेवलं. पहलगामला 40 आपले जवान गेले, ते ह्यांच्या चुकीमुळे गेले, हे तेव्हा त्यांनी सांगितलं की ह्यांच्यामुळे 40 जवान एका वेळेला गेले. म्हणून त्यांच्यावर नाना त्यांच्या चौकशा लावल्या. ते जेलमध्ये त्यांच्या रुग्णालयात गेले आणि ते आजारी पडले, संपले. त्यांनी लिहून ठेवले. भावनिकाने जाऊ नका. ही घटना घडली फार गंभीर आहे. मुसलमान हिंदू करून मी कोणाचाही याकडे कौतुक करत नाही. शोधून मारलं. मला धन्यवाद दिले पाहिजे देशातल्या 143 किंवा 140 कोटी जनतेला की हिंदूंना शोधून मारलं. याच्या वेदना आहेत, याचं दुःख आहे. त्यांना धडा शिकवायला पाहिजे होता. पण हे सारखं फक्त हिंदूंना मारलं असं करून या देशामध्ये कुठे जातीय दंगली तर भडकवायचा कोणता प्लॅन नव्हता ना. देश शहाणा झालाय, देश हुशार झालाय. आता
आता जातीय दंगली लोक करायला तयार नाही, त्यांना कळून चुकलं की हे राजकारणाकरता काय काय करतील, काय काय करतील. आणि म्हणून हे अशा पद्धतीचा एक उद्योग किंवा अशा प्रकारची घटना ही देशामध्ये मागच्या 4 महिन्यामध्ये झाली. नुकतीच अतिशय सुखद अशी घटना झाली. 7-5 जुलैला राज ठाकरे उद्धव साहेब ठाकरे एकत्र आले की नाही आले, बघितलेत की नाही. आता 2 भाऊ एकत्र आले, तुम्हाला आनंद झाला दुःख झालं? मी भाजपवाल्यांना भयंकर दुःख झालंय, शिंदे सेनेवाल्यांना आणखी दुःख झालंय. 2 भाऊ एकत्र आले, ही सुद्धा घटना तुमच्या आमच्या दृष्टीने खूप चांगली आहे. राज्यामध्ये सगळे मंत्री काय वाटेल ते बडबडतात नाही बडबडतात, एकमेकांची काय ठेवतच नाही. एकमेकाला काय वाटेल ते बोलताय. तू माझा बाप का मी तुझा बाप, मी बाप का तुझा बाप. रोज आपला एक बाप कोणाची शोधायच्या मागे काम चाललंय. घरच्या बापाची अवस्था काय होत असेल ती तुमचं तुम्हाला माहिती. आईला काय होत असेल ते देवा माहिती, काय मी भाषा करत नाही. आता राहिला प्रश्न ज्या ठिकाणी आपण आलोय तो 27 तारखेला एक पक्ष प्रवेश झाला, त्या संदर्भात आपण सगळे एकत्र आलो. आहात सगळे बरोबर? काय झालं त्या पक्ष प्रवेशामध्ये? मी पत्र काढलं, सगळ्यांची भाषण अतिशय उत्तम झाली. खरं तर तुला भाषण काय करायची गरज नाही, पण आज मी जरा जास्त बोलणार आहे. बोलू का नको बोलू? कंटाळले काय? कंटाळ्याचं कारण काय? जे कोणी सत्य करता गेले, काय म्हणाले, आम्ही सत्य करता गेले. खास करून नेत्रा ठाकूर म्हणाल्या आणि ते आमचे हे महेश नाटेकर म्हणाले, बरोबर आहे ना, नाव खाली घेणार नव्हतो. विलास वाघे म्हणाले, समीर डिंगणकर म्हणाले, आणि ते नुसतं ते पावसाळ्यात भोंगणारा पुत्र आहे तिकडे काही लक्ष द्यायची गरज नाही. त्याला असं वाटतं कोणाला तरी भोंगलं किंवा कोणतरी आपल्याला बिस्किट घाली. मी काय बिस्किट घालणार नाही, मी दगडच घाली, बाकी काही करणार नाही. आणि म्हणून काय म्हणाले की भास्कररावांनी आम्हाला खूप न्याय दिला, विकासाचं काम अजिबात आमच्याकडून शिल्लक राहिले नाही, करोड रुपयाची कामं केली, बोलले की नाही बोलले, त्यांनी आम्हाला सन्मानाची वागणूक दिली, बोलले की नाही बोलले. पण मग गेलात का? कशा करता गेला? आणि म्हणून मी त्या पत्रामध्ये म्हटलो वार्ता करता गेले, त्यांनी पुढचं लिहिले की आम्ही सत्य करता गेले. या सांगतो तुम्हाला, आज 17 सप्टेंबरला सुप्रीम कोर्टाचा निकाल लागणारच आहे. जी उद्धव बाळासाहेब ठाकरेंची, मूळ बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना फोडली, तिचा निकाल एका पूर्वीच लागायला होता, 60 दिवसाच्या आत लागायला पाहिजे होता, पण 3 वर्षात लागला नाही. जे गेले त्यांना पायगुण असा असेल की ती शिवसेना पुन्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे गेली. पुन्हाही हा चमत्कार नाही, ही वस्तुस्थिती आहे, घडणार आहे. पण नाही घडलं तरी आज सांगतो तुम्हाला की आजच्या दिवशी आपण निर्धार करायचा, काय वाटेल ते झालं तरी हरकत नाही, पुन्हा एकदा उद्धव बाळासाहेब ठाकरेंची सत्ता आणायची म्हणजे आणायची. आज तुम्ही बरोबर का नाही? महिला शीट पडली तूच, बरोबर आहे का नाही? महिला ओबीसी पडली तूच, महिला ओपन पडली तूच, पुरुष पडला तूच, ओबीसी पुरुष पडला तूच, ओबीसी ओपन पुरुष पडला तूच. कमी काय पडलं? कमी काय दुसरं काय पडलेलं नाही. या पोटात गोळा होता. आता रिझर्वेशन पडले ते पुरुष पडले, बरोबर आहे की नाही? आता रिझर्वेशन पडेल ते भाग वेगळा, पण आता पडले ते पुरुष पडले. या भागात रिझर्वेशन काय पडले ते पडले. पण जर पुरुष पडलं तर या वेळेला 2 माझ्याकडे वाटली तरी होती. आणि म्हणून तू जो मगाशी डायलॉग बोललास, काय म्हणत असते गुडविन म्हणून, काय गुडविन काय म्हणत असते, ज्यांनी पोहायला शिकवलं
स्कीम लावले, आपली काय ते स्पर्धा लावले रील्सची, ती खेळ तात्पुरते सगळ्यात मोठे खड्डे, त्याची चांगली रील काढी, त्याचं बक्षीस मला वाटतं त्याचं बक्षीस रामदास कदमलाच मिळेल, बाकी कोणाला मिळणार नाही. त्यालाच मिळणार आहे, त्यालाच मिळणार आहे. कुठला असं कुठली गोष्ट तुमच्याकरता व्हायची नाही. उदय सामंतांनी त्या दिवशी भारतामध्ये सांगितलं पालकमंत्री म्हणून की 2017 साली माझ्या बहिणीला जिल्हा निर्णय मंडळ मिळालं नाही, मला वाईट वाटलं म्हणून मी तिला भाऊबीज दिली. काय भाऊबीज दिली? पक्ष पडायचा काय दिली? काय तुम्ही भाऊबीज दिली? मला उदय सामंतांना सांगायचं आहे की 2017 साली तुम्ही शिवसेनेचे होता आणि 2017 साली नेत्रा ठाकूर निवडून आली, ती राष्ट्रवादीकडून निवडून आली. आता त्या जर राष्ट्रवादीकडून निवडून आली तर ह्या बाईला जिल्हा निर्णय मंडळावर कुणी पाठवायला पाहिजे? उदय सामंत यांच्याकडे कसं काय यांचं साठवलं होतं? म्हणजे यांचं साठवलं कधीपासून होतं लक्षात ठेवा. बरोबर आहे की नाही? हे लक्षात घ्या तुम्ही. 2017 साली या निवडून आल्या राष्ट्रवादीकडून आणि मी बाय गेली तिकडे उदय सामंत यांच्याकडे साठवलं करायला, तेव्हापासून साठवलं होतं. हे उदय सामंत बोलले का नाही बोलले? त्यांनी संजय दत्तांना त्या ठिकाणी साक्ष ठेवलं. काय संजय वापरीला 2017 साली करत होतो की नाही? संजय राऊत राष्ट्रवादीत होते, हे सेनेत होते, केलं नाही. पण बाईगर 2012 साली तुला कोणी केलं? तेव्हा जिल्हा निर्णय मंडळावर तो गेली होतीस ती, तेव्हा जिल्हा निर्णय मंडळावर होत्या की नव्हत्या त्या? तेव्हा बाई म्हणाली नाही की 2012 मला भास्कररावांनी पाठवलं म्हणून. तेव्हा बाई बोलली नाही. बोलली बाई? बोलली नाही. काय जिल्हा नियोजन मंडळ, जिल्हा नियोजन मंडळ त्या हुबळे मुलगीला पण दिलं जिल्हा नियोजन मंडळ. त्यावेळेला काय दिलं की नाही दिलं? त्यांना पण दिलं, यांना पण दिलं. त्याचा उल्लेख नाही तुम्ही करायला तयार आहे. आणि आता जिल्हा नियोजन मंडळ मिळालं आहे म्हणून तेव्हापासून मनामध्ये दुःख होतं. याचा अर्थ लक्षात घ्या की हे फक्त दिसायला माझ्याबरोबर होते. बेटकर साहेब सगळ्यांची नावं घेत नाहीत. बहुतेक यादीत हे पण नाव असावं असं मला वाटतं. महेश बेटकरांचं नाव त्यांनी घेतलं. कधीपासून हे होते माझ्या बरोबर हे लक्षात घ्या. मी दोष दिला नाही, मी दोष देणार, मी दोष देणार नाही. काय आणत काय पैसे? कुठून आणणार तुम्ही पैसे? कसे आणणार पैसे? जिल्हा नियोजन मंडळ तुम्हाला मिळालं नव्हतं. पण आज मी सांगतो जे गेले त्यांना एक लक्षात ठेवा की काही झालं तरी पुढचं काय होईल ते नंतर बघतोच मी. पण 2029 पर्यंत तरी तुम्ही आमदार व्हायला का नाही आहे? थोडा खारवी समाजामध्ये गडबड केलाय म्हणून खारवी समाजामध्ये काहीतरी गडबड झालेली आहे. जर खारवी समाजाने गडबड केली नसती ना पारिजात कांबळे मॅडम, तर परवानच्या दिवशी एकनाथराव शिंदे तर म्हणाले काय टाका पलटी वर बोलले. बरोबर आहे ना? मी आजच सांगतो जिल्हा परिषदेची निवडणूक कधी झाली असती चालली की नाही, टाका पलटी आताच झाला असता. एवढं लक्षात ठेवा, आताच झाला असता. काय सांगितलं मला? हे दोघे पती पत्नी भेटायला गेले. मला सांगितलं, मला भेटायला गेले, मला कानावर घालायला गेले. तुम्हाला कळलं पाहिजे, कळायला पाहिजे ना नको? मी ऐकून होतो महेश नाटेकर यांच्या बैठका कुठं चालल्या, इकडं जायचं तिकडं जायचं, हे त्यांचं चालू. विचारायचं कसं? अनेकांनी सांगितलं. काय रे सचिन, बरोबर आहे ना? विचारायचं कसं? आपणच संशय घेतल्यासारखा होतो. आणि म्हणून मला नवरा बायको दोघं सांगायला आली, साहेब आम्ही आता बदलायचं ठरवलेलं आहे. म्हणजे म्हटलं काय करायचं ठरवलंय? तर आम्ही शिंदे सेनेत जातो. का जाताय? कशाला जाताय? तर मी निवडून येणार. काय म्हणाल्या? मी निवडून येणार नाही. का निवडून येणार नाही? तर खारवी समाजाचा तर कधी भरोसा नाही माझा त्यांच्यावर भरोसा नाहीच कधी. पण कुणबी समाजाचं माझ्यावर प्रेशर आहे. काय कुणबी समाजाचं प्रेशर आहे तुमच्यावर? तर सगळा कुणबी समाज म्हणतो आपण सत्तेत जाऊया. सगळा कुणबी समाज म्हणतो आपण सत्तेत जाऊया. बरं मग काय म्हणून आता नाईलाज होतोय. आज मला वाटतं पांडुरंग कापले तुम्ही कुणबी समाज येतात ना? शिवण तुम्ही कुणबी समाज येतात ना? तुम्ही रवींद्र आंबेडकर तुम्ही कुणबी समाज
साखरे आल्याच्या मारुती घोडेकरांना मी इथं आव्हान देतो. तुमचा मेसेज मी वाचलाय, तुमचा मेसेज मी वाचलाय. तुम्ही सगळ्यांना मेसेज पाठवला, विशेष करून खारवी समाजा. मी सगळा कुणबी समाज हा आता भास्करांना सोडायला निघालेला आहे. तो बरोबर राहायच्या तयारीत नाही आणि म्हणून नेत्रा ठाकूरचं नेतृत्व सगळ्या कुणबी समाजाने आता स्वीकारलंय. बापरे, सगळ्या कुणबी समाजाचं नेतृत्व नेत्रा ठाकूरचं स्वीकारलंय आणि भास्कर तो घाबरले. क्या मला मी कामतोय. एक लक्षात ठेवा, मला गर्व नाही, मी कधी मोठेपणा केला नाही, अजिबात नाही. पण भल्या भल्याला मी जे सांगतो ते तुम्हाला सांगतो, शेवटच्या क्षणापर्यंत भास्कर तो पाठ जमिनीला लावणार नाही. काय कशा करता घाबरायला तुम्ही पाहिजे. जी बोट उडाली नाही, जी बोट जळली नाही, मारुती घोडेकर याचं सगळं सामान तुम्ही बाहेर काढलं आणि माझी मदत घेऊन सरकारकडनं पैसा उकळला. तुम्ही घाबरला पाहिजे. मी कशाला घाबरेल? तुम्ही सोसायटीचे चेअरमन आहात. काल एका दिवसामध्ये तुमच्या विरोधाचे कागदपत्र माझ्याकडे आले. मी आजपर्यंत जे मला कोण कोण सोडून गेलेलं वाडकर साहेब त्यांच्याबद्दल वाईट तर बोललोच नाही, त्यांचं वाईट तर चिंतलंच नाही, त्यांचं वाईट राहावं असं कधी प्रयत्न पण केला नाही. ज्याचं कर्म त्याच्याबरोबर. आज तुमची कागदपत्र सगळी माझ्याकडे आली. आज वेळेश्वरच्या खारवी समाजाला पण मी सांगतो, जे तुमच्याकरता मी केलंय ना, तुमच्याकरता साखऱ्याकरता खारवी समाजाला पण सांगतो, सगळ्यांना सांगतो. काय व्हायचं तो होईल. बरोबर आहे ना? सगळ्यांना सांगतो. वेळेश्वरला खारवी समाजाचा सभागृह बांधलेला आहे. बांधलेला आहे ना वेळेश्वरचं खारवी समाजाचं. अरे कोण वेळेश्वरचं कोण आले का नाही? पाहायला घाबरते सगळे. इतर समाजाचे कोण आले तर नाही आले. एक चालू आहे. आताच त्या ठिकाणी 31/5/2025 ला पंचनामा झालाय. प्रांतांनी 6 जून 2024 ला तुमच्या विरोधात CID रिपोर्ट पाठवून तुमचं सभागृह पाडायला सांगितलेलं आहे. आजपर्यंत प्रत्येकाला मदत केली. एवढंच फक्त सांगतो, मी याला पाडण्याला कोणाला मदत करत नाही. पण हा तक्रार करणारा कोण? जिला खांद्यावर तुम्ही उचलून घेतला तिच्या नवऱ्यालाही तक्रार करायला लावलेली आहे. लक्षात ठेवा. तिच्या नवऱ्यालाही तक्रार केलेली आहे. सगळं आता कुठेच काढणार आहे, सोडणार नाही. आता मी कोणाचाही वाईट चिंतन नाही. आता वाईट करायचं ना, आज कॅमेरा सांगतोय. आज ते हॉटेल, तो बंगला दिसला असता काय जागेवर रवी पुढेकर? कोणी केलं नाही. सगळं मेहरबानी नाही केली. माझ्या सहकार्यांच्या पाठीमागे मी उभंच राहिलं पाहिजे. त्यांच्या अडीअडचणीला प्रसंगाला मी उभंच राहिलं पाहिजे. कोणाला सत्तेची मस्ती सांगतात आणि कोणाला सत्तेची भीती सांगतात. घाबरायचं त्याला. मी आज सांगतो या ठिकाणी, महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये साखऱ्याला जेटी फक्त आणि फक्त एका जेटी करता स्वतंत्रपणे 8.5 कोटी रुपये मंजूर करणारा भास्कर जाधवच आहे. जे तुम्ही पण त्यांनी पण सांगितलं की 8.5 कोटी रुपये त्यांनीच मंजूर केले. त्या पण होत्या माझ्याबरोबर. काय असं मी म्हणत नाही. हा साखऱ्याला मी मिटिंगला बोलवलं होतं. गव्हर्नर या, मी काय म्हणतो ते ऐका. तुम्हाला पटलं आनंद आहे, नाही पटलं तुमचा निर्णय तुम्ही घ्या. मी काही म्हणणार नाही. ते साखरी अगरवाल यांचा मला द्रोप सकाळी आला की आम्ही भास्कर शेट्टी
तिला सांगितलं होतं की आम्ही तुझ्या सभेला जरूर येऊ, पण नेत्रा ठाकूर सत्तेत गेले, त्यामुळं आमचं काम तीच करू शकते. माझ्या शुभेच्छा आहेत, तुमचं काम लवकरच पूर्ण व्हावं. माझ्या शुभेच्छा आहेत. हे महेश नाटेकर काय दत्ताशेठ म्हणतात, हे महेश नाटेकर त्यांना आपण समाजाचे नेते, तुम्ही कुठं जातीपातीला मानत तर समाजाचे नेते, समाजाचे नेते. 2020 साली इथं आलो, 2020 साली हे दत्ताशेठ म्हणतात नवानगर सोडलं, जे मी तुमच्या पश्चात पण सांगतो, तिथं संदीपला पण बघितलं मी, तिथे शंकर कोळवरकरला पण किती बघितले, ते बघा त्यांना पण बघितले, बऱ्याच जणांना मी बघितले. कोण होता आमच्यावर? असगणित आमचा वैभव, राजेश कुलशंकर, छाया कटनार, भिकाजी कटनार अशी ठराविक माणसं सोडली होता काही, तर कोण नव्हतं. पाच आज आमच्याबरोबर नसेल आणि सीताराम पटेकर आमच्या बाजूला होते, बाकी कोण होतं? या साखरेला लक्ष्मण पावसकर, मारुती घोडेकर आमच्या बाजूला होते, बाकी कोण होतं? स्वतः महेश नाटेकरांच्या गावाचा काताळे, पालशेत, ही सगळी खाली समाजाची गावं ही सगळी भाजपाकडे होती. दुसरं गाव ते ढोपावं, त्यातलं ते आपले पांढरा पालशेतकर, पांढरा ना नाही पालशेतकर, आपले परशुराम पालशेतकर वगैरे ठराविक लोक, सरपंच आमच्या इथं पण दिसला होता मला, आशीर्वाद पावसकर, त्याचे वडील दयानंद पावसकर, ते आमचे पाटील, नागू पाटील, अशी ठराविक माणसांच्या होती ठराविक, बाकी सगळे भाजपवर होते. महेश नाटेकर तुम्ही सेनेचे नेते होता, तुमच्यावर कुठं समाज होता? कधी समाज तुमच्यावर होता? अरे हा समाज कामानं जवळ आणण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते भास्कर जाधवने केलेलं आहे. आज तुम्ही मला विसरलात काय? आज मला विसरला? त्या कारुळला पाणी नव्हतं, पाण्याचा थेंब नव्हता, भोसले नावाचे कंडक्टर होते, त्यांच्या विहिरीवरून खाली समाजाला पाणी मिळत होतं, त्यांनी बंद केलं भाजपच्या नावाला लागून. का तर ते लोक प्रश्न सोडवणारा भास्कर जाधव आयुष्यभर भारतीय जनता पार्टीचा पाठीमागे समाजवर राहणारा समाज, पाणी नाही मिळालं होतं त्यांना, आपण दिलं, झोपाला निवडणुकीचा बहिष्कार टाकला होता. महेश नाटेकर तुम्ही बहिष्कार उठवायला गेला होता, समाजाने तुम्हाला उभं नाही केलं. 5,30,00,000 रुपयाची योजना भास्कर जाधवनी दिली, भास्कर जाधवनी दिली. आज गोळीचं तसंच आहे, हे बाजूला पाचशेत आहे. सगळे सांगत होते ही योजना होऊ शकत नाही, 7,31,00,000 रुपयाची योजना भास्कर जाधवनी दिली. खारवी समाजातील गावाचं सांगतोय काय सांगताय तुम्ही, कोणाला सांगताय कामाच्या बाबतीत? मला तुमच्या घरात जीवाचं रान केलंय मी. तुमची खरं ही सगळी समुद्राची खाडी निघाली होती, ही समुद्राच्या लाटामुळे सुनील अडचण झाली होती. याला सगळ्यांना बांधायला पैसे सगळ्या सरकारी यंत्रणाशी भांडून मी उभे केले, मी केले. तुम्हाला मुंबईला घेता मूल्यांकनाशी दत्ताजी वडकर करत होते, गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार मंडळ आज तक झालं नाही. माथाडी कामगारांच्या धर्तीवर खारवी समाजाकरता आज कोणी जे काही केलं नाही, त्या खारवी समाजाकरता त्या ठिकाणी स्वतंत्र मंडळ उभा करणारा हा भास्कर जाधव आहे. पावसाळ्यात सुद्धा तुम्ही घरी आल्यानंतर तुम्हाला पगार मिळत नाही, ते पगार तुम्हाला सरकारकडे मिळावे हे निर्माण ही जागृत तरतूद करणारा भास्कर जाधव नाही. घराची प्रॉपर्टी टॅक्स वसूल केला जात होता, घराची मालकी नाही. मी जेव्हा खाली समाजाच्या घरामध्ये जातो तेव्हा घरामध्ये अतिशय टीव्ही छान पैकी घरं, पण घराच्या बाहेर पडल्यानंतर विठ्ठलराव एक तुळशीचं वृंदावन बांधायला सुद्धा त्या लोकांना जागा नाही, त्यांच्या मुलाबाळांना खेळायला जागा नाही, कुठल्याही प्रकारची जागा नाही. त्यांच्या घराखालच्या जमिनी नावावर करण्याचं हे जर सगळ्यात मोठं काम कुणी केलं असेल तर त्या भास्कर जाधवने केलेलं आहे. आज कोणतरी फाटके कोणतरी नेते येऊन सांगतात आणि तुम्ही त्यांच्या नावाला लागून मला परवा नाही म्हणतात, बऱ्याच जणांनी केलं.
आणि आता सोडून द्यायच्या गोष्टी करता. ही बाई जाते, त्या बाईच्या मागणे गेलं की आमचं काम होईल. काय तुमची बुद्धिमत्ता घाण पडली की काय होतं? मागच्या वेळेला स्ववंशी कमिटीचा अहवाल आला. एकनाथ खडसे भाजपाचे मत्स्य विकास मंत्री होते. तुमचं जानेवारीपासून मच्छीमारी बंद केली, बरोबर आहे वडकर साहेब? प्रत्येक वेळी तुम्ही येता 2-3 महिने आपल्या बायका मुलांच्या मध्ये राहता. बायका मुलांच्या मध्ये राहता, मस्त पैकी अंगा बिगावर दाग दागिने घालता आणि निघाला ती पुन्हा ते दागिने बँकेमध्ये ठेवता. त्याच्यावर काय असेल ते कर्ज काढतात. तुमच्या घराखालच्या जमिनी तुमच्या नाही, स्थावर मालमत्ता तुमची नाही, म्हणून बँका तुम्हाला कर्ज देत नाही. आम्हाला देते तशी देत नाही, तुमच्या दागिन्यावर कर्ज देते. आमच्या मुलांना शिकायचं असेल तर बँका विनाव्याज आम्हाला कर्ज देते. खारवी समाजाच्या मच्छीमार लोकांच्या मध्ये कुठलेही असतील समाजातले, दालजी असतात, मुस्लिम असतात, खारवी असतात, कोळी असतात, भोई असतात, त्यांच्या मुलांना कर्ज मिळत नाही. त्यांच्या घराखालच्या जमिनी जाग्यावर करून त्यांना सुद्धा आमच्या बरोबर हक्क मिळवून देण्याचं काम ह्या भास्कर जाधवनी केलेले, लक्षात ठेवा. कोणी नाही. 732 कोटी रुपये सर आहे. तुमच्या ह्या विचारवंतांनी ऐकलं पाहिजे, किंवा खारवी समाजाच्या लोकांनी ऐकून चालणार नाही. गुहागरमध्ये प्रत्येकाचा काय काय केलं ते मी सांगू शकतो. 732 कोटी रुपये एनसीडीसीच्या प्रकरणातून बोटी बांधण्याकरता, वेगवेगळं साहित्य घेण्याकरता सरकारकडे कर्ज मिळतं ना अण्णा? त्यातला एक हिस्सा हा राज्य सरकारचा असतो, एक हिस्सा असतो केंद्र सरकार. टप्प्याटप्प्याने पैसे मिळतात. तुम्ही पूर्वी त्याच्या बोटीला पुरवायचे, आता बंद केलं वाटतं. आणि अचानकपणे 2014 पासून भारतीय जनता पार्टीचं सरकार केंद्रात आणि राज्यात देवेंद्र फडणवीस सरकार आल्यापासून खारवी समाजाला एनसीडीसीचं एकही प्रकरण मंजूर झालं नाही. बँकेचं कर्ज घेऊन झालं, घोड्या अर्धवट बांधून झाल्या, बँकेच्या कर्जाचं व्याज सुरू झालं, पण सरकारने पुढच्या हप्ते न दिल्यामुळे सगळे अडचणीत आले. हात माझा मुलगा म्हणून सांगत नाही, हा विक्रांत मी अजित दादाचा मी परवा 4 शब्द सुनावले असते, त्याच्यावर आम्ही बैठक घेतली आणि तिथं आम्ही निर्णय करून घेतला की सगळ्यांची कर्ज तुम्ही माफ करा. सरकार मी लढलो. काय कोणी केला? कुठल्या सत्तेच्या गोष्टी करता? कोणाला सत्तेच्या गोष्टी शिकवतो? तुम्ही भास्कर दादा, भास्कर दादा हे आपण केलं. विकास 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 हे आले हे रस्ते काय होते? एक काळ कुठला रस्ता खराब आहे? गेल्या 3 वर्ष तुम्हीच सांगता की 3 वर्षात ह्या सरकारने पैसे दिले नाही. बोलले का ते? तरी सुद्धा सगळी बाजू चांगली कामं झालेली आहेत का नाही झाले? काय इथं आल्यानंतर राजू मेंढरांनी भाषण केलं, उमऱ्या गुरुजींनी भाषण केलं, महेश नाटेकरांनी भाषण केलं. काय भाषण केलं? आमच्या भागात रोजगार आणा. काय आणा? आमच्या भागात म्हणजे लोकांना नोकऱ्या मिळतील. त्याच्या हृदय सामंतांनी उत्तर दिलं. पत्रकार म्हणून तुम्हाला उत्तर द्या दिलं काय? तुम्ही प्रिंट मीडियात ह्याच्याकडे लक्षात राहत नाही. दिलं. त्याच्यावर एकनाथराव शिंदे उपमुख्यमंत्र्यांनी त्याच्यावर उत्तर दिलं. अरे दिण्यापेक्षा तुम्हाला ते हसले करून तुमच्या बुद्धिमत्तेबद्दल, तुमच्या अभ्यासाबद्दल आणि तुमची विचार करण्याच्या कुवतीबद्दल ज्यांनी ज्यांनी भाषण केली त्यांच्यावर ते हसले. ते म्हटले असेल काय झाली कुवतीची माणसं भास्करराव मोठी केली का माहितीये? 8वा तो दिवस 16 सप्टेंबर 2024, 16 नोव्हेंबर 2024 हे एकनाथराव शिंदे आणि हे सगळी मंडळी राजेश मेंढरांच्या प्रचाराकरता तळीवर हायस्कूलच्या मैदानावर सभा झाली. काय सांगितलं उदय सामंतांनी? मी उद्योग मंत्री म्हणून तुम्हाला सांगतोय. आता परवा त्याला भारीच तुच्छ केलं. काय ते माहिती आहेत ना? नाही लक्षात आलं तुमच्या मध्ये? त्यांनी म्हणजे एक पत्र दिलं आणि या भागात भास्कररावांनी ती एमआयडीसी मंजूर केली होती, ती मी एका क्षणात रद्द केली. त्याचं हे पत्र. काय हुशार माणसं असतील बघा. हे आता रोजगार म्हणून सांगतात. अरे तुमच्याच सभेमध्ये त्यांनी तुमची एमआयडीसी रद्द केली,
ते मराठे मला कसे म्हटले असतील, मी तुमची एमआयडीसी रद्द केली म्हणून राज्य बिल्डरला तुम्ही जास्त मतं दिली, तुम्हाला कशाला एमआयडीसी हवी बोलतील का नाही बोलतील? एमआयडीसी रद्द केली ना त्यांनी, दिली केली का नाही केली? त्यांच्याकडे मागतात, त्यांच्याकडे मागतात. ही तुमच्या बुद्धिमत्तेची टीम करायला लागते. मला विचारायला तुम्हाला, हा सगळ्या क्षेत्रामध्ये मी संघर्ष करत असतो, काय बघितलो या हेदवकर मध्ये तिथे येऊन ते सभा घेतात, त्या हेदवकर मध्ये हेदवकरांना मी प्रश्न विचारतो. सगळा हेदवगाव माझ्या बाबतीत बाई बरोबर गेलाय, नेत्राबाई बरोबर, बरोबर ना? मला हे विचारायचं आहे, अरे ह्याच रेल्वेमध्ये एकाच गाडीमध्ये माणगावमध्ये अपघातामध्ये 9 माणसं मेली ना? मेली का नाही? एकाच गावात त्यातली एका कुटुंबातली 8 माणसं मेली आणि एक ड्रायव्हर होता, तो दुसरा म्हणजे कुणबी समाजातला होता, हे वाटतं आणखी मराठा समाजातले होते. अरे तुमच्यापैकी एकानं तरी प्रश्न विचारला काय? एकनाथराव, आज आम्ही भास्कर दादाला सोडून येतोय, त्या भास्कर दादांची भाषण आम्ही विधानसभेत ऐकली, विधानसभेच्या बाहेर ऐकली, राजकारणाकरता म्हणून राजकारणाकरता विरोध करा, पण आमच्या गावातली, आमच्या समाजातली, आमच्या वाडीतली, आमच्या नात्याबद्दलची 9 माणसं एका गाडीमध्ये ऍक्सिडेंट मध्ये मेली, तुम्ही 1 रुपया मदत केला नाही, बाकीच्याला तुम्ही सरसकट 5-5 लाख रुपये आलेला मदत करा. भास्कर जाधव विरोधी पक्षातले असतील, पण शेवटी ही माणसं मेली आणि आम्ही तुमच्या पक्षात येतोय, त्याचे पैसे कोणी द्यायची विचारलं कोणी? माझी चूक आहे? मी यांच्याबरोबर लढलो? मला विचारलं नाही विठोबा फणसकरला, अतिशय प्रामाणिक माणूस, शब्दाचा पक्का माणूस, बाकीच्यांच्या मला विश्वास होता, पण विठोबा फणसकरांचा मला विश्वास होता. मला विश्वास आहे. मला विचारायचं आहे, दशरथ नाटेकरची मान तोडली जपानी लोकांनी, नवीन नाटेकर मान तोडली, त्या नेपाळी लोकांनी अक्षरशः मान तोडली. तो मान एक तुकडं आणि ते मानेचं रक्त आणि त्यावर पाणी घेऊन त्याने आंघोळ केला. तो माझ्या हातातला होता, तो खाली होता का? तो माझ्या समाजातला होता? तो कोण होता माझा? कोण होता माझा? जीवावर उदार होऊन परवाच्या अधिवेशन मध्ये सुद्धा त्या रवी नाटेकरला न्याय मिळावा म्हणून भास्कर जाधव भांडत होता, कोण दुसरं भांडत नाही. का विचारलं नाही व्यासपीठाच्या मंत्र्यांना? का विचारलं नाही? त्याला नाही मंत्र्यांना परवाच्या दिवशी याच मतदारसंघातला कारुंडा खाली समाजाचा माणूस आई एकविराच्या दर्शनाला गेला, दर्शन करून तो बिचारा गाडी पळवत होता. हा, काय नाव तुमचं? कुठलं गाव? या सामान्य माणसाला कळलं कसला विकास, कुठला विकास, कुठला विकास करताय? बाई म्हणून ना, बाई नको आहे, कोणाला पण नको आहे बाई. त्याला सगळ्यांना काही अडचण ती माझी आहे, माझी आहे. कारण हिंदी सगळी खोटी, इतका लेखींचा दर्शनवाद अण्णा तुम्ही बघितलेला, लोकांच्या विरोधात पत्रव्यवहार करून लोकांना छळायचं. बरोबर आहे, कोणाला माहिती आहे. कोणाला भेटली भेटायला? अरे कोणाला भेटायला गेली? कोण रामदास? बांब बोला ना, आता बांब बोला नाही म्हणायचं. येणार आहे, या डोक्यावर परिणाम झाला माहिती आहे का तुम्हाला? रोज सकाळ संध्याकाळ त्या उद्धव साहेबांना इतकं घाणेरडं बोलत असतो, रे लहान वाटते का तुला? 32 वर्ष तू आमदार झाला, बरोबर आहे ना? कोणामुळे झाला? उठसूट योगेश दादाला संपवायचं, आईला हात आपल्या पोराला संपवू दे, लक्षात ठेवा. सकाळ संध्याकाळ योगेश दादाला संपवले. काय आहे, 2 वेळा आमदार झाला, मंत्री झाला, भाषण देत आणि काय म्हणतो? भास्कर जातो माझ्या पायाखाला असतात, मी म्हटलं मला तिकीट दे. आईला ज्याचं तोंड बघायचं नाही त्याची मी बघायला जाईन काय?
सांगतोय आणि मला म्हणतात तुला कसं कॅबिनेट मंत्री बघायचं. बघा रामदास भाई, मी असं बोललो, रामदास भाई भास्कर जाधव कोणाच्या सावलीला हवत नाही. तुझ्या नशिबात असेल तुला मिळेल, माझ्या नशिबात असेल मला मिळेल. मी कोणाला विरोध केलेला नाही, मी कोणाला विरोध करणार नाही. तू माझ्या पाया पडलास, मी नाही तुझं. दुसरं नागपूरचं अधिवेशन होतं, नागपूरचं अधिवेशन होतं आणि सर मला ही भेटायला बोलवा तिथं बाकीचं काय सांगत नाही, तेवढं थोडं पाया पडायचं तेवढं सांग, बाकीचं सांगू हा. मी तिथं मला आतमध्ये बोलवलं नाही, हा बांगला आहे बंगाली बाबा, इथे आम्हाला झालं काय, हा बंगाली बाबा माहिती आहे, बंगाली बाबा म्हणजे ते आम्हाला झालं काय, तू माझ्या पाया पडलास, मी तुझ्या नाही पडलो, तू माझ्या पाया पडलास. खरं तर हे खासगीच्या गोष्टी बोलायच्या नसतात, पण तुम्ही जेव्हा 4-4 वेळा बोलता तेव्हा एकदा तरी आम्हाला बोलावं लागतं. तू माझ्या पाया पडलास, लाज वाटली पाहिजे. काय म्हणतात नाही, काय म्हणतात, हे पैसे कमवलेले कसले म्हणतात, भडवेगिरीचे म्हणतात ना, बरोबर आहे ना. हे भडवेगिरीचे पैसे ज्यांनी कमवले त्यांच्या पाया पडत जाता तुम्ही. भास्कर गप्प आहे म्हणून या अशा लोकांकडनं काय अपेक्षा ठेवायच्या हा विचार तुम्ही करा. हा करायला प्रश्न साखरी आगरच्या लोकांना बंड्याशेठ नाट्य आणि मयत नाट्यकारांनी पत्र आणून दिलं. बंड्या नाट्यकारांनी 35 लाख रुपये आम्ही मंजूर करतोय तुमच्या रस्त्याला. कधी आणून दिलं, 23 तारखेचं पत्र आहे. पक्ष प्रवेश कधी झाला, 27 तारखेला. बरोबर विचारला तो, इथं विचारतो बांधाऱ्याच्या कडेने तुम्हाला 35 लाख रुपये पाहिजे. बांधारा कधी झाला, या भास्कर जाधवने जर करोडो रुपये खर्च करून जर बांधारा बांधला नसता तर कडेने रस्ता झाला असता काय तुम्हाला, झाला असता. तुम्हाला दुनिया वेळी बनवते ती बनवा. हे वेल्डेश्वर समुद्र किनारी प्रतिबंधक बांधारा बांधायचा आहे. त्याची इस्टिमेट कॉस्ट आहे 1,42,129. आपण आणली त्याची सगळी कागदपत्र आपण पूर्ण केली. 7,53,लाख आणि 493 रुपये रॉयल्टी टेस्टिंग फी 6 लाख नाही. त्याची किंमत आहे 2,95,69,474 रुपयाचा बांधारा आपण मंजूर करून आणला. त्याचे काम चुकीचं आहे. आपण तुम्ही पुढे गेला मंजूर तो नेत्रा ठाकूर तुम्ही दाखवा पुरावा. 2 दिवस तुम्ही गेला की 2 दिवसानंतर सांगताय की हे मंजूर करून आणलं. विरोधात जायचं म्हटलं ना ही कामं 4-2 वर्ष होऊन जाणार नाही, लक्षात ठेवा. जर उद्या विरोधात केलं कोणाचीही सत्ता असू दे, पण हे सगळं करत असताना तुम्ही मला मतं परवा दिलीत नाही, तरी पण मी काम चालू ठेवलं, बंद केलं नाही. हेदवी हेदवकर, राजाभाऊ हेदवकर रोज यायचा. 3,60,00,000 रुपयाचा बांधारा. 22-25 फेब्रुवारी 2022 मला मतदान न करता सुद्धा मी दिलं त्यांना. 2019 त्यांनी मला मतदान केलं होतं, 2024 मतदान केलं. अशी अनेक कामे आपण करोड रुपयाची मंजूर केली. तुम्हाला आज सांगतो, खारवी समाजाने जर धोका दिला नसता किंवा दिला नाही, अजून दिला असं मी म्हणणार नाही. बाई तुला निवडून यायची भीती तर सोड, तर तू उभी राहायचं मग धाडत नसतं केलं. शेवट तुला सांगू उभं राहायचं धाडत नसतं केलं. पण आली निवडून, आली निवडून, काय फरक पडणार आहे रे? 4 वर्ष आमदार कोण आहे अजून पुढचा मीच आहे ना. आणि समजा नाही आली निवडून तर जे तिच्या मागे जात आहेत त्यांना आधार कोणाचा? ती निवडून आली तरी माझ्या लोकांना माझा आधार आहे का नाही? आणि ते निवडून नाही आली तर आधार कोणाचा आहे? आणि म्हणून समज जाव, सुधर जा. जे गेले त्यांना मी एवढंच सांगतो, झालं ते झालं. काही लोक तणावपणे झालं, 21 वर्ष संबंध आहे. निवडून आल्या तरी माझ्या लोकांच्या पाठीमागे खंबीरपणे मी उभा राहणार आहे.
केलं. त्यांच्या जिल्हा परिषद गटातली 3 गावं आमच्या अतुल लांजेकरांचं, आमच्या अजय चव्हाणचं, सरपंच अंकिता चव्हाण आलेले आहेत त्यांचं, आणि दुसरं कुठलं सुरण, आणि ते देवगरीवर ही का तिकडं बाहेर फिरलीच नाही. तिकडं उद्या निवडून आली नाही ते फिरेल तुमच्याकडे परत फिरेल काय? फिरणारच नाही, फिरणारच नाही. आणि म्हणून जिल्हा परिषद पण आणायची, पंचायत समिती पण आणायची. आणायची ना काय आणायची? त्यातून जर नाही आणायची आणि तुम्हाला जर पहिल्यासारखं स्वतः जर स्वतःच्या वटीवर जाऊन बसायचं असेल तर त्याला विक्री काय करणार? मी काय करणार? मी काहीच करू शकत नाही. चिंता आहे मला, काहीच काय चिंता करायची नाही. त्याच्या नशिबात कधी येत नाही, ते येणार नाही. हाय कोणाला परवा दिली पण हाय का नाही पोरगा म्हणून पोरगा पण वाटला नाही मला नाही वाटला का? मला प्रत्येक जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आल्या, पेटून उठा. मला माझ्या पूर्वीच्या काळासाठी तर शिवसेना उभी करायची आहे. करायला सहकार्य गावागावांचा शाखा प्रमुख ऍक्टिव्ह झाला पाहिजे. गावागावामध्ये तालुका प्रमुख बोर्ड लागले पाहिजे. शाखेचे बोर्ड पूर्वी असायचे का नाही असायचे? का नाही? पाठीशी उभ्या राहा, मी तुमच्या पाठीशी उभा आहे. गावाला पडवू पडव्याची काही भांडारी समाजाचे लोक आले, त्यांना पक्ष प्रवेश करायचे करूया. काही शाखा प्रमुखांना त्या ठिकाणी हे द्यायचं आहे. बापाला मी बोलायचं होतं पण छमछम पूर्वी मास्तर शाळेत शिकवायचे छडीवादी छमछम, हा बाळामध्ये करतोय छमछम. 2 वेळा पंचायत समिती सदस्य होती, बरोबर आहे ना? किती जणांना पंचायत समितीत नोकरीला लावला विचारायला दिला?